ठाकरेंच्या भगवा गाडवरून सत्ताधाऱ्यांनी सवाल उपस्थित करत ठाकरेंवर टीका केली आहे। बोगस मतदारांना पकडण्यासाठी ठाकरेंकडून मुंबईतील मतदान केंद्रावर भगवा गार्ड तैनात करण्यात आले होते, मात्र गोवंडी आणि इतर ठिकाणी का नाही असा सवाल करत भाजपने टीकास्त्र डागलंय। पाहूया। ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे। हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात। उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या समोर उघड झालेलं आहे। आम्ही सटमने या गोष्टी बोलू नयेत। आता कळलं का? आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे। आम्हाला जे हवं ते आम्ही करू। मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून दुबार मतदारांसाठी मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात करण्यात आलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार मतदारांवरून चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे ठाकरेंनी मुंबईत दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात केले। त्यामुळेच की काय भगवा गार्डच्या हुलनं बोगस मतदार गुल झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण सकाळी एखादं ठिकाण सोडलं तर कुठेही दुबार मतदारांवरून राडा झाला नसल्याचं पाहायला मिळालं। मात्र सत्ताधाऱ्यांनी या भगवा गार्डवरून सवाल उपस्थित केले। ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही। मालवणीला वगैरे दिसली नाही। अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे। सिलेक्टिव्ह आहे का एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करणं सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील त्यांना। तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते। तुमचा पराभव होतोय। पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय। नाहीतर आम्ही एवढे ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो। त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत। मग ते दुबार मतदार असेल, धाकदपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत। पराभवाची कारणं तुम्ही तयार ठेवताय असं त्यांचं त्यांच्या पराभवाची कारणं, कारण ते हारलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे। हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात। देवेंद्र फडणवीसांनी भगवा गार्डवरून सवाल उपस्थित केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय। दुबार किंवा बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांना ठेचून काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। शिवसेना मनसेच्या भगवा गार्डवर त्यांचा रोख दिसतोय। मुख्यमंत्री साहेब, हरामचा पैसा वाटपावरून सध्या शहा सेनेचे लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसतायत, त्याकडे लक्ष द्या। आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, तूर्त इतकंच। जय महाराष्ट्र। ठाकरेंच्या भगवा गार्डवरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी देखील टीकास्त्र डागलंय। उद्धव ठाकरेंचे भगवा गार्ड गोवंडी, मानखुर्द, मालवणी, मोहम्मद अली रोडवर का दिसत नाहीत असा सवाल करत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर अमित साटम यांच्या टीकेला राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंचे भगवे गार्ड हे आपल्याला गोवंडीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मालवणीमध्ये बघायला मिळत नाहीयेत, हे मोहम्मद अली रोडवरती बघायला मिळत नाहीयेत, परंतु सर्व हिंदूंच्या परिसरामध्ये यांचे भगवे गार्ड जे आहेत ते फिरतायत। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची नीती काय आणि नियत काय हे मुंबईकर जनतेच्या समोर उघड झालेलं आहे। नाही, प्रश्न आम्ही सटमने या गोष्टी बोलू नयेत। आता कळलं का? आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे। आम्हाला जे हवं ते आम्ही करू। सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय। म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार। सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात। ठाकरेंच्या भगवा गार्डवरून सध्या चांगलंच राजकारण तापलंय। मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरून सवाल उपस्थित करत ठाकरेंना हाणामारी घडवून आणायच्या आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। तर दुसरीकडे ठाकरेंनी देखील हवं ते करणार असल्याचा इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।